जय महाराष्ट्र मित्रांनो, पुन्हा एक महत्त्वपूर्ण फायनान्शियल नॉलेज तुमच्यासाठी घेऊन आलो। एक अशी योजना ज्यामध्ये 5 वर्षांमध्ये आपण 14 लाख रुपयांपर्यंत मिळू शकतोय। कारण की असं म्हटलं जातं, तुम्ही सगळ्यांनी ऐकलं असेल की पैसाच पैशाला आकर्षित करतो किंवा पैसाच पैशाला खेचत असतो। त्यामुळे एक अशी योजना ज्यामध्ये जर आपण इन्व्हेस्टमेंट करतोय तर आपल्याला जबरदस्त बेनिफिट मिळतो। महत्त्वाचं म्हणजे मार्च महिना चालू आहे, अनेक जण त्यांचा टॅक्स वाचवण्यासाठी प्रयत्न करत असतात। तर या योजनेचे खूप सारे फायदे, पहिलं म्हणजे कमीत कमी फक्त 1000 रुपयांपासून जास्तीत जास्त आपण किती इन्व्हेस्ट करू शकतोय। दुसरी खासियत याची अशी आहे की इथे आपला 1.5 लाख रुपयांपर्यंत टॅक्स बेनिफिट मिळतो। तिसरं बेनिफिट याचा असं आहे की आता सध्या निवडणूक आहे, त्यामुळे गव्हर्नमेंटने काय केलं, याचा व्याजदर वाढवलेला आहे। आणि या योजनेचं खासियत अशी आहे की आपण जेव्हा इन्व्हेस्टमेंट करतो, म्हणजे जेव्हा ही योजना चालू करतो, तर त्या वर्षी जे इंटरेस्ट असतं, आता 7.7 चा इथे इंटरेस्ट रेट चालू आहे, तोच आपल्याला 5 वर्षासाठी कंटिन्यू असणार आहे। मागच्या वर्षी हा 6.8 होता, त्यापेक्षा आता वाढलेला आहे। त्यामुळे नक्की आपण फायदा घेतला पाहिजे। निवडणूक आहे त्यामुळे वाढवलेला आहे, त्याचा फायदा आपण घेतला पाहिजे। त्यामुळे अशा जबरदस्त योजना आणतोय। त्याहीपेक्षा महत्त्वाची चौथी गोष्ट म्हणजे याच्यावर कुठलाही टीडीएस लागत नाही। आणि पाचवा आणि महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही एफडी मध्ये इन्व्हेस्ट करत असाल तर त्यापेक्षाही इथे आपल्याला जास्त रिटर्न्स मिळतात। त्यामुळे म्हणालो, अनेकांना इन्व्हेस्टमेंट करायची आहे पण समजत नाहीये कुठल्या कुठल्या योजना आपल्यासाठी चांगल्या आहेत। तर ही एज्युकेशनल माहिती तुमच्यासाठी घेऊन येतोय, नक्की फायदा घ्या। आता डायरेक्ट पोस्टाच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन तुम्हाला माहिती सांगतोय कुठली स्कीम आहे, तर नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट स्कीम आहे, ज्यामध्ये कशा प्रकारे इन्व्हेस्टमेंट करायचे, कुठले कुठले डॉक्युमेंट लागतात, कोण कोण इन्व्हेस्ट करू शकतोय, किती आपल्याला रिटर्न्स मिळणार विथ कॅल्क्युलेटर तुम्हाला सांगतोय। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, चॅनल सबस्क्राइब करा आणि शेअर करा। तर मित्रांनो, पोस्टच्या ऑफिशियल वेबसाईटवर घेऊन आलोय, तुम्ही ते वाचू शकता। डिपार्टमेंट ऑफ पोस्ट, मिनिस्ट्री ऑफ कम्युनिकेशन अँड गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्या भरपूर साऱ्या योजना आहे, पण त्यातल्या त्यात एक महत्त्वाची जी योजना आहे ती आहे NCS म्हणजे नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट। ही एवढी भारी आहे कारण की आता बघा सध्या 7.7 चा इथे इंटरेस्ट रेट चालू आहे 2024 साठी। आणि असं आहे की एकदा जो इंटरेस्ट रेट आहे सुरुवातीला, तोच आपल्याला पुढच्या 5 वर्षासाठी कायम असणार आहे। त्यामुळे सध्या खूप चांगला इंटरेस्ट रेट मिळतोय। आणि महत्त्वाचं म्हणजे कमीत कमी 1000 रुपये इन्व्हेस्ट करू शकतोय आणि जास्तीत जास्त इथे काहीही लिमिट नाहीये। सगळ्यात आधी तुम्हाला याचे फायदे सांगू देतो। जसं मी तुम्हाला सांगितलं, 7.7% आपल्याला हमी परतावा मिळतोय, गॅरंटेड रिटर्न्स मिळत आहे, जे की एफडी पेक्षा जास्त आहे। दुसरं म्हणजे एटीसी अंतर्गत आपल्याला 1.5 लाख रुपयांपर्यंत टॅक्स बेनिफिट मिळतं। कारण की अनेक जण टॅक्स भरत असतात, पण अशा काही इन्व्हेस्टमेंट तुम्ही करताय ज्यामध्ये तुमचा टॅक्स तर वाचतोच आहे, शिवाय तुमची इन्व्हेस्टमेंट पण होती आणि त्यावर आपल्याला गॅरंटेड रिटर्न सुद्धा मिळत आहे, म्हणजे खूप भारी गोष्ट आहे। आणि अजून महत्त्वाचं म्हणजे इथे ट्रान्सफर फीचर सुद्धा आहे, म्हणजे एका पोस्टामध्ये तुम्ही उघडलं, पुढे जाऊन तुम्ही ॲड्रेस चेंज करताय, दुसऱ्या सिटीमध्ये जाताय, तर ते तुम्हाला ट्रान्सफर सुद्धा करता येतं। अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे NBFC सुरक्षित कर्जासाठी इथे आपण अप्लाय सुद्धा करू शकतो, म्हणजे यावर आपल्याला लोन सुद्धा मिळतं। आणि जसं मी तुम्हाला सांगितलं, ही जी सेव्हिंग स्कीम आहे ती कंपाऊंड इंटरेस्ट असल्यामुळे पहिल्या वर्षी जो इंटरेस्ट रेट येतो तोच पुढील 5 वर्षासाठी असणार आहे, जी की एक चांगली गोष्ट आहे। महत्त्वाचं म्हणजे मॅच्युरिटी पूर्ण झाल्यानंतर आपल्याला पूर्ण व्हॅल्यू मिळते, कुठलाही टीडीएस आपल्याला द्यावा लागत नाही, पण त्यावर जो कर असतो तेवढा मात्र भरावा लागतो। ओके, बाकी इथे माहिती तुम्हाला मिळून जाईल। आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे जर आपल्याला अकाउंट ओपन करायचं आहे तर कुठले कुठले डॉक्युमेंट लागतात, तर पासपोर्ट साईज फोटो लागणार आहे, ओळखीचा पुरावा ज्यामध्ये तुम्ही पासपोर्ट, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी कुठलंही एक डॉक्युमेंट देऊ शकताय। त्यानंतर तुमचा ॲड्रेस प्रूफ आणि बँकचं स्टेटमेंट इथे लागणार आहे। आता इथे कोण कोण अकाउंट खोलू शकते, तर 2 प्रकारचे अकाउंट इथे ओपन करता येते। एक तर सिंगल अकाउंट, म्हणजे तुम्ही स्वतःचं इथे अकाउंट पोस्टमध्ये जाऊन ओपन करू शकताय, किंवा तुम्हाला जॉईंट अकाउंट ओपन करायचं आहे तर तुम्ही एकापेक्षा अधिकांचे सुद्धा जॉईंट अकाउंट ओपन करू शकताय। जसं की बघा, जॉईंट अकाउंटचे पुन्हा 2 प्रकार येतात, एक तर ए आणि दुसरं बी। यामध्ये काय असतं, ए या प्रकारामध्ये जे होल्डर्स असतात त्यांना समान परतावा दिला जातो, आणि बी मध्ये काय आहे, ज्यामध्ये एक अकाउंट होल्डर आहे त्याच्या अकाउंटवर परतावा दिला जातो आणि बाकी ते जसं पाहिजे तसं वाटून घेऊ शकताय। ओके, ही एक चांगली गोष्ट आहे। दुसरं म्हणजे यामध्ये जर आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायची आहे तर कोण कोण करू शकताय, तर तुम्ही भारतीय नागरिक पाहिजे। ओके, त्यानंतर इथे कुठलीही वयोमर्यादा नाही आहे, तुम्ही HUF प्रायव्हेट आणि पब्लिक लिमिटेड कंपनी आहे, ट्रस्ट असाल
तरी इथे इन्व्हेस्टमेंट करू शकता. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जर NRI असाल तर इथे तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकत नाही. त्यामुळे खास करून जे भारतीय आहेत त्यांच्यासाठीच ही योजना आहे. आता कशा प्रकारे इथे अप्लाय करायचं त्याआधी तुम्हाला थोडक्यात कॅल्क्युलेटर पण मी दाखवून देणार आहे. जसं की बघा, समजा तुम्हाला इथे अप्लाय करायचं आहे म्हणजे इथे तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची आहे तर कुठल्याही पोस्टाच्या ऑफिसमध्ये तुम्हाला जायचं आहे, नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटचा फॉर्म द्या असं म्हणायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तो फॉर्म भरून घ्यायचा आहे, डॉक्युमेंट द्यायचे आहे आणि फॉर्म भरल्यानंतर जेवढे पाहिजे तेवढे तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. जसं की थोडक्यात तुम्हाला सांगतो, तुम्ही जर 1000 रुपये इन्व्हेस्ट केले 5 वर्षासाठी तर त्यावर 449 रुपये तुम्हाला मिळणार आहे. म्हणजे तुमचे किती होणार आहे, 1449. पण त्याच ऐवजी जर तुम्ही लाख रुपये इन्व्हेस्टमेंट करताय त्यामध्ये तुम्हाला 44,903 रुपयांचं व्याज मिळतं, जे की 1,44,000 होतात. आणि जर शेती विकतात किंवा रिटायरमेंटचे पैसे आले ते जर तुम्ही इथे इन्व्हेस्टमेंट करताय म्हणजे 50 लाख रुपयांपर्यंत इन्व्हेस्टमेंट करताय तर तिथे तुम्हाला 22,45,169 रुपयाचा इथे व्याज मिळतं. 22 लाख रुपयांचं व्याज इथे 5 वर्षात मिळतं, जी की तुमची अमाऊंट होते 72 लाख. म्हणजे 50चे डायरेक्ट 72 झाले 5 वर्षामध्ये, जी की एक जबरदस्त योजना आहे. आणि जर तुम्ही फक्त 10 लाख रुपये, आता इथे बघा आपण जर 5 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट करतो आहे 5 वर्षासाठी, आता सध्या इंटरेस्ट रेट 7.7 चालू आहे आणि 5 वर्षासाठी तोच असणार आहे, तर आपले 5 लाखाचे होणार आहे 7,24,000. आणि तेच जर तुम्ही 10 लाख करताय तर इथे बघा मी 10 लाख इन्व्हेस्ट केले 5 वर्षासाठी तर ते 14,49,000 होणार आहे. म्हणजे बघायला गेले तर प्रतिवर्ष मला जवळपास 1 लाख रुपयांचं व्याज मिळतं आहे. त्यामुळे चांगली योजना आहे. ज्यांना सेफ आणि सिक्युअर FD सारखे इंटरेस्ट रेट पाहिजे किंवा त्यापेक्षा जास्त पाहिजे त्यांच्यासाठी NPS एक चांगलं ऑप्शन आहे. डिटेलमध्ये तुम्हाला समजून सांगितलं आहे, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक टाकली आहे, त्यावरून तुम्ही इथे वाचू शकताय. इन्व्हेस्टमेंट पाहिजे तर करू शकताय. आणि असे अनेक महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुमच्यासाठी बनवतोय ज्याचा नक्कीच तुम्ही फायदा घेऊ शकताय. जय हिंद, जय महाराष्ट्र.